हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण आधीचा ब्लाऊज आपला शिवून झाला आहे फ्रंट बॅक. आता त्याला आपण अस्तरच्या तयार केलेल्या स्लीव्ज जोडणार आहोत. फिनिशिंगनी बाहेर आलेलं थोडंसं कापड कट करून घेतलं. आता आपण सेंटर मार्क आपण ठेवायचं आणि आपल्याला फ्रंट बाजूला क्रॉस मार्क आला पाहिजे. आता हात ठेवला आहे तिथे फ्रंट बाजू आहे, पुढे बॅक बाजू आहे. मग जिथे क्रॉस आहे तिथे आपल्याला फ्रंट जोडायचा. मागच्या बाजूला क्रॉस जाता कामा नये मार्क. आता शिलाई मार्जिन रेग्युलर घेऊन आपल्याला 1/2 इंचापेक्षा 1 रेष जास्त घ्यायची शिलाई मार्जिनची आणि एक साईडची बाजू आधी जोडायची. बघा, स्लीव्ज माझी बरोबर एवढ्या भागापर्यंत आले, कुठे ताणायलाही लागलेली नाही आपल्याला. आता मिडलपासून पाठीमागचा भाग जोडायचा. सुरुवात मिडलपासूनच करायची कधीही स्लीव्ज जोडताना, त्यामुळे मागे पुढे होत नाही. सगळीकडे सेम अंतर द्यायचं आणि हे जोडून घ्यायचं. पाव रेषेपेक्षा 1 रेष जास्त घ्यायची, 1/2 इंचापेक्षा. पूर्ण हे जोडून मी हा जास्त वेळ का ठेवला आहे आणि स्लो देते, पुढचे व्हिडिओ मी फास्ट देणार आहे. आता ह्याला पुन्हा आपण डबल शिलाई मारायची. कुठलाही ब्लाऊज शिवताना तुम्ही हा व्हिडिओ बघितलात की सगळे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. फक्त कटोरी ब्लाऊजला वेगळं येईल, थोडं फोर टक्सला फ्रंट बाजू वेगळी येईल, बाकी सगळं सेम येतं. प्रिन्सेस कट, कटोरी आणि फोर टक्स याला फ्रंट बाजू वेगळ्या येतात, बाकी काही नाही, ॲज इट इज सगळं असतं. हे डबल शिलाई मारायची. आता दुसऱ्या बाजूच्या ह्याला परत मिडल बाजूच्या इथे फिनिशिंग कट करून घ्यायची. थोडीशी बाहेर कपडा काय आला असेल तर, आपला जास्त आलेलं नाही पण थोडं कट करायचं असेल आले तर. परत मिडल ठेवायचं. आता आपली फ्रंट बाजू पुढे गेली, आता तो क्रॉस मार्क तिकडे गेला. मिडलपासूनच सुरुवात करायची स्लीव्ज जोडायला. शिलाई मार्जिन सेम घ्यायची. बघा, कुठेही कापड कमी जास्त आलेलं नाही आहे की हात ताणावं लागत नाही आहे. हे सगळं सेम आलं. मी तुमच्यासमोरच पेपर कटिंग केलं आहे, तुमच्यासमोरच कापडावरही कट केलं आहे आणि तुमच्यासमोरच शिवलं आहे. असं नाही की दुसरं ब्लाऊज दाखवलं आहे. माझ्याकडे खूप कस्टमरचे ब्लाऊज असतात, वेगवेगळ्या साईजला असतात, पण प्रत्येकाचं एवढं शूटिंग मला वेळ मिळणार नाही, माझं शिवण राहील. मी फक्त पेपर कटिंग दाखवून ठेवेन 2-4, नंतर मी तुम्हाला डायरेक्ट बॅक गळ्याचे पॅटर्नच दाखवेन. पेपर कटिंगच, पूर्ण ब्लाऊज सारखे शिवून नाही दाखवू शकत. फक्त बॅक पॅटर्नचे ब्लाऊज तुम्हाला मी बॅक साईड दाखवणार नंतर. आता ही आपण डबल शिलाई मारतोय. आता हे हात जोडून झाल्यावर आपल्याला प्रेस बटन पट्टीची पट्टी तयार करायची छोटी, ती जोडून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला न विसरता ओव्हरलॉक करायचं. आधी आपल्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर ओव्हरलॉक करायचं. ब्लाऊज शिवल्यावर नाही ओव्हरलॉक करायचं, म्हणजे पूर्ण स्लीव्जला ओव्हरलॉक होतं. बाकी कुठेही आपल्याला आतल्या बाजूने शिलाई दिसत नाही. आता मी प्रेस बटनची पट्टी तयार करते, पण ओव्हरलॉक मशीन असेल तर तुम्ही ओव्हरलॉक, आत्ता हे प्रेस बटन पट्टीची पट्टी अटॅच करून झाल्यावर न विसरता ओव्हरलॉक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्जिन देऊन सगळं ब्लाऊजचं मेजरमेंट कशी टाकायची ते दाखवणार आहे. खूप सोपं आहे शिवायला. शिवा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसा होतोय ब्लाऊज. ब्लाऊज कधीही फेल जाणार नाही. माझ्या ब्लाऊजचे शोल्डर कधीही उतरत नाहीत, माझ्या ड्रेसचेही शोल्डर कधी उतरत नाही. काहीतरी आपल्याकडे खासियत असावी, ती आहे माझ्याकडे. तर माझ्याकडे जे टेक्निक आहे ते तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करते. बघू किती लोकांपर्यंत मी पोचू शकते. तुमच्या हातात आहे. जे तुम्हाला ज्ञान मिळते ते इतरांना द्या. प्रेस बटन पट्टी शोल्डरपेक्षा थोडीशी कमी घ्यायची. हे 2-3 डबल टिप मारायची आणि मग पुढचं कट करून टाकायचं. प्रेस बटन पट्टी जोडून झाली की आपण ओव्हरलॉक करायचं आहे. ओव्हरलॉक आधीच करून घ्या. कसा वाटतं व्हिडिओ नक्की सांगा.
मी माझ्याकडे आहे ह्याच्यातच रेकॉर्डिंग करते आहे. काही विकत काय आणलेलं नाही आहे, काही खर्च केलेलं नाही आहे. बरोबर. आता आपण हे सरळ ठेवणार आहोत, एकमेकांवर जोडून घेणार आहोत आणि साईडला टीप मारून घेणार आहोत. आता हे मुंड्यात जोडलेलं एकमेकांवर आलं पाहिजे, अशी सगळी फिनिशिंग आली पाहिजे. समजा एखाद्या बाजूला जास्त आलं तर थोडं हाताकडनं थोडीशी शिलाई आत अजून मारायची, 1 इंच किंवा थोडीशी मारून घ्यायची त्या एकमेकांवर येण्यासाठी. आलं एकमेकांवर, कुठेही कमी जास्त आलेलं नाही. साईडचा कपडा कापून घ्यायचा आहे. असंच दुसऱ्या बाजूलाही करायचं आणि मग नंतर आतल्या बाजूने ब्लाऊजला आपण मेजरमेंट टाकणार आहोत. त्याला आपण फिटिंगची टीप म्हणतो. कधीही ब्लाऊज पुढे मागे 1 इंच कमी जास्त करता येतो, कमरेत वाढवता येतो. 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आपल्याकडे, म्हणजे 40 साईजचा ब्लाऊज 29 छातीला पण होऊ शकतो, 41 छातीला होईल. कमरेकडनं पण 1-1.5 इंच कमी जास्त होईल. टीप काढली गेली की त्यामुळे टीप काढणं घालणं लूज फिटिंगला. बाकी माझे शोल्डर कधीही उतरत नाहीत. कुठेही ब्लाऊजला माझ्या फुगा येत नाही. मुंड्याचं मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं. आता हे काढून टाकायचं. काही वाटलं तर विचारा मला. पुढच्या ह्याला मी तुम्हाला आतून कशी फिनिशिंगनी मेजरमेंट टाकायचे ते सांगते. थँक्यू.